मित्रहो नमस्कार. स्वतःच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या मित्रमैत्रिणींनो, मी प्रतीक आपलं बुक विजन या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. दोस्तांनो, आज आपण ऐकणार आहोत द 5 लव्ह लँग्वेज या गॅरी चॅपमॅन लिखित पुस्तकाचा मराठी सारांश. दोस्तांनो, प्रेम ही भावना शब्दांनी, कृतींनी, स्पर्शांनी किंवा भेटवस्तूंनी व्यक्त होते. पण प्रत्येक व्यक्तीची ही प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. अनेकदा आपण प्रेम करत असतो, पण समोरच्याला ते समजतच नाही. यामागचं कारण म्हणजे प्रेमाच्या भाषा ह्या वेगवेगळ्या असतात. अमेरिकन लेखक आणि विवाह सल्लागार गॅरी चॅपमॅन यांनी त्यांच्या पुस्तकात प्रेमाच्या 5 भाषा सांगितल्या आहेत. या संकल्पनेनं जगभरातील कोट्यावधी लोकांचे नातेसंबंध समजून घेण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. या पुस्तकात केवळ तत्वज्ञान नाही, तर अनुभव, कथा, उदाहरणं आणि नात्यातील गुंतागुंतही उलगडली आहे. सर्वात पहिली लव्ह लँग्वेज म्हणजे वर्ड्स ऑफ अप्रिशिएशन, अर्थात कौतुकाची भाषा. एका उदाहरणाद्वारे हे समजून घेऊया. संदीप आणि राधिका या जोडप्याचं लग्न झालं होतं. तेव्हा सुरुवातीला सगळं सुरळीत होतं, पण काही महिन्यातच राधिका दुरावली जाऊ लागली. संदीप तिला भेटवस्तू देत असे, तिच्यासाठी वेळ काढत असे, पण राधिकाला असं वाटे की त्याला तिचं काही कौतुकच नाही, कारण तिला हवी होती शब्दातून मिळणारी प्रेमाची भाषा. अर्थात, तू खूप छान दिसतेस, तू खूप हुशार आहे, तुझ्याशिवाय घर पूर्णच वाटत नाही, अशा शब्दांची तिला अपेक्षा होती. गॅरी चॅपमॅन सांगतात की काही लोकांसाठी शब्द हेच प्रेमाचं प्रमुख माध्यम असतं. कौतुक, प्रोत्साहन, आभार हे शब्द त्यांच्या प्रेमाचं टॉनिक असतं. यामध्ये बोललेले शब्दच नव्हे, तर लिहिलेल्या चिठ्ठ्या, संदेश, मेल हे सुद्धा त्यांना प्रेमाचे पोवाडे वाटू शकतात. तुझं शब्दात गवसणी घालावी, प्रेमाची साखर जिभेवर ठेवावी. मौन कितीही गोड असो, पण कधी कधी बोलणं हवंच असतं. कौतुकाची भाषा अपेक्षित असणाऱ्या लोकांची ही भावना असते. ही भाषा वापरणारी व्यक्ती तुमच्याकडून सतत प्रोत्साहनाची अपेक्षा करते. तिच्यासाठी कठोर टीका किंवा दुर्लक्ष म्हणजे प्रेमाचा अभाव वाटतो. त्यामुळे अशा जोडीदारासोबत बोलताना तुमच्या शब्दांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करा. दुसरी लव्ह लँग्वेज आहे ऍक्ट ऑफ सर्व्हिस, अर्थात कृतीची भाषा. मंदार आणि पूजा. पूजाला वाटायचं की मंदार तिला फारसं प्रेम करत नाही, कारण तो कधीच गोड बोलत नसे, भेटवस्तू देत नसे. पण मंदार रोज सकाळी उठून तिला चहा करून द्यायचा, गाडी साफ करायचा आणि तिच्या सगळ्या फॉर्म्स भरून द्यायचा. तो म्हणायचा, प्रेम बोलण्यात नाही तर कृतीत आहे. ऍक्ट ऑफ सर्व्हिस म्हणजे प्रेम कृतीतून व्यक्त करणं. ही भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला वाटते की जर तू माझ्यावर प्रेम करतोस तर माझं ओझं हलकं कर. यातून आपुलकी, सहकार्य आणि जबाबदारीची भावना दिसते. बोल ना रोज प्रेमाचे शब्द, फक्त एखादा चहा करून दे, तुझी एक मदत माझ्या दिवसाचं समाधान करून दे. या प्रकारात प्रेम व्यक्त करताना मी करतो कारण मी प्रेम करतो ही भावना असते. कृती केली गेली नाही तर ह्या व्यक्तीला उपेक्षित वाटू लागतं. त्यांच्या दृष्टीने मदतीचा हात म्हणजेच प्रेमाचा हात असतो. तिसरी लव्ह लँग्वेज आहे रिसिव्हिंग गिफ्ट्स, भेटवस्तूची भाषा. नेहा आणि समीर. समीर एक अत्यंत व्यस्त असा बिझनेसमॅन होता. तो नेहाच्या वाढदिवशी घरी आला, पण काहीच आणलं नव्हतं. त्याला वाटत होतं की मी आलो हेच पुरे आहे. पण नेहा फार दुखावली. तिच्यासाठी त्या क्षणी एखादं फूल सुद्धा प्रेमाचं पुरेसं प्रतीक ठरलं असतं. रिसिव्हिंग गिफ्ट्स ही प्रेम भाषा फक्त महागड्या वस्तूंवर आधारित नसते, तर त्या वस्तूंमागची भावना महत्वाची असते. एखादं हस्तलिखित पत्र, स्मरण म्हणून दिलेली वस्तू हे त्यांच्यासाठी अमूल्य असते. अशा प्रेम भाषेतील व्यक्तीसाठी तुम्ही त्यांचं लक्ष ठेवलं, त्यांच्यासाठी काहीतरी विचारपूर्वक निवडलं, यामुळे त्यांना प्रेमाची अनुभूती होते. जर त्यांना सणाला, वाढदिवशी, वर्षागाठीला काहीच दिलं नाही तर त्यांना उपेक्षित असल्यासारखं वाटतं. चौथी लव्ह लँग्वेज आहे क्वालिटी टाइम्स, अर्थात एकत्र वेळ घालवण्याची भाषा. सध्याच्या सततच्या घाईच्या काळामध्ये आपण एकमेकाला कदाचित पैसे पुरवतोय, पण वेळ दिला जात नाहीये. हे फक्त जोडीदारापुरतच मर्यादित नाहीये, तर पॅरेंट्स आणि चिल्ड्रन यांच्या नात्यामध्ये सुद्धा क्वालिटी टाइम या शब्दाला खूप जास्त महत्व आहे. अनिकेत आणि गीता. गीता म्हणायची, तू घरी असतोस पण सतत मोबाईल मध्ये असतोस. अनिकेत म्हणायचा, अगं मी घरीच असतो ना, मग अजून काय हवंय तुला.
पण गीता समजायची की हे त्याचं शरीर आहे, पण मन मात्र कुठेतरी दुसरीकडे. तिला हवं होतं त्याचं लक्ष. क्वालिटी टाइम म्हणजे पूर्ण लक्षासह दिलेला वेळ, केवळ सोबत असणे नव्हे तर त्या क्षणात समरस होणे. या प्रकारात संवाद, ऐकणं, डोळ्यात डोळे घालून बोलणं, एकत्र काही करणं हे सर्व प्रेमाचं रूप असतं. तुझा वेळ द्यावास, तुझं लक्ष पुरं माझ्यावर असावं. तुझा वेळ द्यावास, तुझं लक्ष पुरं माझ्यावर असावं. क्षणभर का असेना, पण मनापासून मनाचं भेटणं असावं. अशा व्यक्तीसोबत वेळ घालवताना मोबाईल दूर ठेवा. संवाद साधा, त्यांच्या भावना ऐका, त्यांच्या सोबत उपस्थित राहा. यामध्ये पूर्ण उपस्थिती म्हणजे प्रेम. 5वी महत्वाची प्रेमाची भाषा अर्थात लव्ह लँग्वेज आहे फिजिकल टच, अर्थात स्पर्शाची भाषा. तनया आणि अर्जुन. तनया एका कठीण दिवसामधून जात होती. तिला खरं तर काहीच बोलायचं नव्हतं, पण अर्जुननं तिचा हात हळूच धरला. त्या स्पर्शामध्ये संपूर्ण आधार, प्रेम आणि विश्वास वाटला. फिजिकल टच ही एक अतिशय खोल प्रेमाची भाषा. या व्यक्तींसाठी मिठी, हात धरणं, खांद्यावरती हात ठेवणं या कृती म्हणजे प्रेमाच्या जागवलेल्या भावना असतात. कधी बोलून प्रेम सांडत नाही, तर कधी स्पर्शातच प्रेम जपलेलं असतं. कधी बोलून प्रेम सांडत नाही, तर कधी स्पर्शातच प्रेम जपलेलं असतं. हात धरलेला, आधार वाटलेला, हेच खरं तर शब्द नसलेलं पण प्रेम असतं. ही भाषा बोलणाऱ्या व्यक्तीसाठी स्पर्श हा फक्त शारीरिक नाही, तर भावनिक जवळीक देखील असतो. स्पर्शामुळे सुरक्षितता, आपुलकी आणि प्रेम मिळतं. तिरस्काराने दूर राहणं ही त्यांच्यासाठी फार मोठी वेदना असते. तर मित्रांनो, द 5 लव्ह लँग्वेज हे पुस्तक प्रेमाच्या मूलभूत गरजांवरती प्रकाश टाकतं. प्रत्येक व्यक्तीची प्रेम समजण्याची शैली वेगळी असते, पण 5 भाषा म्हणजे शब्द, कृती, भेटवस्तू, वेळ आणि स्पर्श या प्रत्येकाच्या मागे एक साधी पण सखोल भावना असते, ती म्हणजे तू मला महत्वाचा आहेस. या भाषांचा अभ्यास करून आपण नात्यांमधील संवाद सुधारू शकतो, गैरसमज कमी करू शकतो आणि एकमेकांशी खऱ्या अर्थाने जुळवून घेऊ शकतो. प्रेम फक्त वाटावं नाही, तर समजावं आणि व्यक्तही करता आलं पाहिजे. आणि हे पुस्तक आपल्याला ते शिकवतं, तेही सुंदरपणे आणि सहजपणे. या पुस्तकामधून महत्वाचे 3 धडे मला शिकावेसे वाटतात. यापैकी धडा क्रमांक 1 म्हणजे स्वतःची प्रेम भाषा ओळखा. कोणत्या गोष्टी आपल्याला प्रेम वाटायला लावतात, आपण प्रेम कसं व्यक्त करतो याचा विचार करून स्वतःची प्रेम भाषा ओळखू शकतो. ही स्वतःची ओळख नात्यात स्पष्ट संवादासाठी उपयुक्त ठरते. बऱ्याचदा आपल्यालाच नेमकं काय हवंय हे माहीत नसतं आणि केवळ ते दुसऱ्याने समजून घ्यावं अशी आपली अपेक्षा असते. पण आपणच आपल्याला जर उमगलो आणि आपण ते व्यक्त करू शकलो, तर नात्यामध्ये जास्त सुस्पष्टता आपण आणू शकतो. त्याच प्रकारे या पुस्तकातून दुसरा चांगला धडा आपल्याला शिकायला मिळतो, तो म्हणजे जोडीदाराची प्रेमभाषा समजून घ्या. आपल्या जोडीदाराची प्रेमभाषा ही वेगळी असू शकते. मला वाटतं हे अत्यंत महत्वाचं विधान आहे. आपल्याला वाटतं की आपल्यासारखंच आपल्याच पद्धतीने पुढच्या माणसाने देखील प्रेम व्यक्त करावं, परंतु माणूस वेगवेगळे असतात, त्यामुळे त्यांच्या प्रेमभाषा सुद्धा वेगवेगळ्या असतात. त्यामुळेच त्यांच्या किंवा तिच्या भावना, आठवणी, गरजा आपण समजून घेतल्या ना, की नात्यात अधिक खोल समज निर्माण होते. संवाद, ऐकणं आणि प्रामाणिकपणा हे घटक अत्यंत आवश्यक ठरतात. तसंच यामधून शिकता येणारा तिसरा महत्वाचा धडा म्हणजे प्रेमभाषेचा व्यवहारात उपयोग करा. आता आपण वाचलं, समजून घेतलं की महत्वाच्या 5 लव्ह लँग्वेजेस आहेत, परंतु जसं तुम्हाला जमेल ना, या गोष्टींचा वापर करायला लागा. कारण कितीही म्हटलं तरी नात्यांमध्ये एकच गोष्ट वारंवार वापरल्यामुळे साचलेपणा येतो. तो बाजूला करण्यासाठी या 5ही लव्ह लँग्वेजेसचा योग्य वापर करणं फार गरजेचं आहे. पुस्तकात सांगितलेलं सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे ही माहिती प्रत्यक्षात उतरवणं. आपल्या जोडीदाराच्या प्रेमभाषेनुसार दररोज लहान कृती करत राहणे हे खूपच अतिशय परिणामकारक ठरतं. जसं दररोज थोडासा वेळ एकत्र घालवणं, प्रेमाचे शब्द बोलणं, सहवास वाढवणं, एखादी भेटवस्तू देणं. तर मित्रमैत्रिणींनो, या पुस्तकातून आपल्याला आपलं नातं सुदृढ कसं करावं याविषयी खरं तर खूपच छान शिकायला मिळतं. आणि नेहमीचीच माझी रिक्वेस्ट आहे की हे पुस्तक सुद्धा तुम्ही मुळातून वाचा, संपूर्ण वाचा. कारण स्वतः पुस्तक वाचणं हा एक वेगळा अनुभव आहे, एक वेगळी प्रक्रिया आहे.
या पुस्तकातून तुम्हाला काय शिकायला मिळालं आणि तुमच्या नात्यामध्ये तुम्ही काय इम्प्लिमेंट करू शकता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. त्याचबरोबर या पुस्तकाच्या सारांशच्या सिरीजमध्ये मी काय काय सुधारणा करावी असं तुम्हाला वाटतं हे सुद्धा निसंकोचपणे कमेंटमध्ये लिहू शकता. हे तुम्हाला जर आवडलं तर नक्की लोकांशी शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.